आपण ज्या ज्या वेळेस राज्यसंस्था, नागरिक आणि लोकांचं कॉन्ट्रिब्युशन आणि त्यांचा फीडबॅक मेकॅनिझम वगैरे याच्याबद्दल बोलतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या सगळ्याच्यातला बऱ्याच लोकांचा जो आक्षेप किंवा हे म्हणणं असतं ना, की माझं म्हणणं पुटफोर्थ करण्यासाठी माझ्याकडे इनफ प्लॅटफॉर्म्स नसतात. म्हणजे माझ्याकडे मतदान हे एकमेव टूल दिसतं जे विजिबल इम्पॅक्ट आणू शकतं. पण अदरवाईज ह्या सगळ्या संस्था डिझाईन करताना सुद्धा किंवा झाल्या तेव्हा सुद्धा लोकांची मतं किंवा त्यांच्या अपेक्षा, त्यांचे एक्सपेक्टेशन्स, कारण एक लार्जर ग्रुप असतो, जो इन्फ्लुएन्शियल ग्रुप असतो, तो इतर लोकांसाठीचे निर्णय घेत असतो. या सगळ्यामध्ये एक खूप मोठा म्हणजे 70-80% किंवा त्यापेक्षाही मोठा वर्ग कदाचित असतो, ज्यांची मतं ग्राह्यच धरली जात नाही किंवा त्यांच्यासाठी अज्युम्ड हे केले जातात आणि मग ते फक्त मतदान हा एकमेव टूल राहतो त्यांची मतं पोचवण्यासाठी किंवा त्यांचे जे काय म्हणणं आहे ते पोचवण्यासाठी आणि त्याच्यापासूनही आता एलियनेट होतात. तर ते तो तो डिस्कनेक्ट जो होतो कारण तो फीडबॅक मेकॅनिझम तेवढा स्ट्रॉंग नाही त्याच्यामुळे असतं का की कसं? अ, एक भाग असा आहे की मतदानामध्ये काय आहे की आपण फक्त आपला प्रतिनिधी निवडून देतो. हम्म, पुढे प्रतिनिधी नेमकं काय करतो किंवा काय करते, आणि जे ती करते ते मला हवंय तेच करते का, हम्म, हे ना खूप असे क्रिटिकल इश्यूज आहेत. हम्म, एकूण म्हणजे सैद्धांतिक पातळीवरचेच क्रिटिकल इश्यूज आहेत. हम्म, की आपण एक अरेंजमेंट निर्माण केली प्रातिनिधिक लोकशाही नावाची. पण त्या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये जी माझी सामूहिक इच्छा आहे हम्म, ती कायम पातळीवरती कायम ती व्यक्त होत राहते का तिथं, किंवा हम्म, मी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा मला मान्य असतो का. हम्म, तो जर नसेल तर मग मी काय करायचं. आता हे काय आहे की आत्ता ज्या स्वरूपातल्या राज्यसंस्था आहेत हम्म, तिथं ह्याला कन्क्लुझिव्ह उत्तर आपल्याला मिळालेलं नाही. हम्म, कारण आत्ताच्या राज्यसंस्था ह्या मोठ्या आकाराच्या हो, आणि जास्त लोकसंख्या असलेले आपण जर स्वित्झर्लंड सारखे देश पाहिले की ज्यांनी थोड्या जे छोटे देश आहेत, हम्म, श्रीमंत अतिशय देश आहेत, त्यांनी अजूनही प्रत्यक्ष लोकशाहीचे काही प्रयोग हे तिथं त्यांनी ठेवलेले आहेत. ओके. म्हणजे जसं की म्हणजे उदाहरणार्थ एक राईट टू रिकॉल नावाचा आहे. तो पण सगळ्या ह्याच्यामध्ये नाही, पण तिथं ओके. कॅन्टन्स म्हणजे आपण ज्याला राज्य म्हणतो ना, म्हणजे हां, हां, हां. महाराष्ट्र एक राज्य, हो. त्या पद्धतीचं राज्यसंस्था या अर्थाने नव्हे, तसं तिकडे कॅन्टन्स नाव आहे. तर काही हं. कॅन्टन्समध्ये हे आहे की मी माझा प्रतिनिधी निवडून दिलेला आहे, हं. पण तो मला हवं तसं काम करत नाही. तेव्हा त्याला त्याचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी त्याला मी ओह! परत बोलवून घेणं. वॉव! पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या छोट्या स्तरावरती, आणि पुन्हा ही खर्चिक आहे, कारण ही हो. जवळपास पुन्हा निवडणूक घेतल्यासारखंच आहे ना. हो. किंवा तिथं आणखी अरेंजमेंट आहे की मला जर वाटत असेल की काही एक पद्धतीचा कायदा यावा, तर मग समविचारी जे लोक असतील त्यांनी एकत्र येऊन जर प्रस्ताव दिला की हं. हे तुम्ही नुसता प्रस्ताव देऊ शकता किंवा पूर्ण विधेयकच तयार करून देऊ शकता, हं. तर मग पार्लमेंटला ते विधेयक मंजूर करावं लागतं. म्हणजे त्याच्यावर चर्चा ओह! होणार, प्रोसेस सगळी पार पडणार, हं. पण इनिशिएट विचारात तरी करणं, घ्यावं म्हणजे लागतं. इनिशिएट आपण करू शकतो. आता इंटरेस्टिंग. हे हं. म्हणजे हे आपल्याकडे आणता येईल का नाही, किंवा हे किंवा हे फक्त भारत नावाच्या एका देशाचं आहे हे नाही, प्रश्न बरोबर. नाहीयेत. हो. कारण आपण पूर्ण जगभरात बघितलं तर सगळ्याच राज्यसंस्था ह्या मोठ्या आकाराच्या आहेत. हं. कदाचित आपल्यापेक्षा थोड्या छोट्या असतील तरी लोकसंख्या खूप मोठी आहे. हो. लाखांनी आणि कोटींनी जिथे लोकसंख्या असते तिथं या गोष्टी करणं हे जवळपास अशक्यच आहे. आणि जरी आपण म्हटलं की टेक्नॉलॉजी ऑनलाईन वगैरे, तरी त्याला वेळ लागेल हो, आणि हो. त्यातनं होईल किंवा न हो. होईल हे खूप वेगळे प्रश्न आहेत. पण मग त्याला काहीतरी वेगळा मार्ग असू शकतो का, या दृष्टीने आपल्याकडे काही काही अरेंजमेंट ह्या केल्या गेलेल्या आहेत. की उदाहरणार्थ गावाच्या पातळीवरती जी ग्रामसभा नावाची जी अरेंजमेंट आहे हं. आणि जी कंपल्सरी आहे की वर्षातनं किमान 2 ग्रामसभा झाल्या पाहिजेत. हं. त्याच्यामध्ये सगळे नागरिक म्हणजे हं. गावातले सगळे नागरिक हे एकत्र येऊन जे काही डिसिजन्स ग्रामपंचायतींनी घेतलेले आहेत ते त्याची चर्चा किंवा काही प्रस्ताव असू शकतो, एकूण हो. गावाचे प्रश्न. इथं काय की लोकांच्या सहभागाला वाव आहे. हं. अशाच पद्धतीने शहराच्या पातळीवरती नगरराज नावाची अरेंजमेंट करण्याचे प्रोव्हिजन्स आहेत. त्याचं म्हणजे काही ठिकाणी त्याचे प्रयोगही झाले. मुंबईमध्ये काही लोकांनी हं. प्रयोग केले. अजूनही ते फार मोठ्या प्रमाणात चाललेलं नाहीये. हं. पण मोहल्ला मीटिंग्जही असतात बऱ्याच मोहल्ला ठिकाणी. मीटिंग मोहल्ला मीटिंग आणखी म्हणजे मोहल्ल्यामध्ये जिथं तणाव निर्माण होऊन जिथं काही
हिंसा होण्याची वगैरे शक्यता ओके. असेल त्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून मोहल्ला कमिटीज ह्या आल्या. भिवंडीमधनं त्याची सुरुवात हां, झाली हां, आणि हां, मग हां, हां. इतरत्रही ते आले. पण त्या टाईपची अरेंजमेंट हे असू शकते. पण नगर राज बिल जे हे होतं त्याचं बेसिक कॉन्टेक्स्टच हा होता की जिथं लोकसहभाग म्हणजे माझ्या वॉर्डच्या पातळीवरती लोकांनी एकत्र येऊन काहीतरी करणं शक्य आहे का, जे नगरसेवक असतील त्यांच्याशी वॉर्ड पातळीवरचे जे अधिकारी आहेत त्यांच्यातनं काही करता येऊ शकतात का, तो विचार तिथं आहे. अजूनही ते त्या प्रमाणामध्ये राबवलं जात नाही. पण हा जो प्रश्न आपल्याला जाणवतो की एकदा मी मत दिल्यानंतर त्याच्यानंतरही मला काहीतरी म्हणायचं असू शकतं. हो. त्याच्यानंतरही माझ्या काही मागण्या असू शकतात. हो. तर त्याचं काय करायचं. तर एक मी सांगितलं तो हा एक प्रकार आहे की ज्यातनं करण्याची सुविधा आहे. याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये जर बघायचं झालं तर आपल्याला जे वेगवेगळे अधिकार, मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत त्याची अर्थातच चर्चा नंतर होईलच. पण आता या अनुषंगाने जर त्याचा उल्लेख करायचा झाला तर उदाहरणार्थ आपल्याला संघटना स्वातंत्र्य आहे. संघटना कशासाठी फॉर्म करायच्या, तर माझे जे काही समूह म्हणून जे काही हितसंबंध असतील, विद्यार्थी म्हणून, कामगार म्हणून, वेगवेगळ्या पातळीवरचे जे काही किंवा त्यालाही आणखी लेयर्स असू शकतात. म्हणजे अमुक एका मेडिकलचे स्टुडंट्स किंवा अमुक एक शिक्षण घेणारे स्टुडंट्स असे काही त्याला आणखी वेगवेगळे लेयर्स असतात. ते घेऊन आपण आपल्या प्रतिनिधींकडे आपलं निवेदन सादर करू शकतो. म्हणजे सांविधानिक मार्ग आहेत की जेणेकरून आपण आपली निवेदनं, आपण आपल्या मागण्या ह्या आपल्या लोकप्रतिनिधींकडे, त्याचं स्वरूप अर्थातच वेगळं असेल. स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवकांकडे आपण स्थानिक पातळीवरचे प्रश्न घेऊन जाऊ शकतो. ते व्यक्ती म्हणूनही जाऊ शकतो. बरोबर. आणि ते ओपन असतात. म्हणजे ते हे ऐकून घेण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक कसं थोडंसं बॅरियर जाणवतात की कसं जायचं, कसं आपण, पण ते शेवटी आपले प्रतिनिधी आहेत. त्यांनाही समजून घेण्यात रस असतो की काय चाललंय आपल्या मतदारसंघात, वॉर्डमध्ये. त्याच्यामुळे आपण सांविधानिक मार्गाने त्यांना अप्रोच झालो तर तिथं आपण काही गोष्टी या पोचवू शकतो. आणि तसं जर बघायला गेलं तर वेगवेगळे फोरम्स आहेत. म्हणजे जी लोक जागरूकपणे हे करतात ते अगदी वाचकांच्या पत्रामध्ये पत्र लिहिण्यापासून सुद्धा वेगवेगळे मार्ग आहेतच. त्याच्याही पुढे जाऊन आपण राजकीय पक्षांचे सदस्य होऊ शकतो, ज्यातनं म्हणजे सहभागी होण्याचे आणखी वेगवेगळे कारण तोही अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. टेक्निकली प्रत्येक व्यक्ती ही कोणत्याही संविधानिक पदाची निवडणूक लढवू शकते. टेक्निकली तुम्ही, मी, कोणी आपण राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिला. तो आपण वापरतो की नाही, आपल्याला वापरायची इच्छा आहे की नाही, ते प्रॅक्टिकली शक्य होतं की नाही, हे नंतरचे प्रश्न झाले. पण या व्यवस्थेमध्ये जी व्यवस्था मला रूल करते तिने कसं रूल करावं, तिने कसे नियम करावेत, कशी धोरणं आखावीत, हे ठरवण्यासाठीचे वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म्स असू शकतात त्या प्लॅटफॉर्मवरती जाण्याचे मूलभूत अधिकार, साधा सुद्धा अधिकार नाही, मूलभूत अधिकार संविधानाने आपल्याला सगळ्यांना दिलेले आहेत.